नर्मदे हर. सकाळचे 6:30 वाजले. अर्धा तास झालाय आपण मोक्कस या गावावरून निघालो. सूर्योदयाची चावल पण लागते. अजून वेळ आहे. थोडा उतरणीचा रस्ता होता. खाली नदी वाहते दरीतून आणि शेजारी डोंगर. असा अर्धा तास झालाय प्रवास चालू आहे आपला. सूर्य भगवान थोड्याच वेळात वर येतील. लाली दिसायला लागलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडे थोडे शेकोट्या पेटायला लागल्या आता. बालगोपाल शेकताय आणि वळणाचे आणि थोडासा उताराचा रस्ता मोकच नंतर निघालोय. पुढचं गाव आहे वडफल्ली. तिथे आश्रम आहे. ते अंतर आहे 15 किलोमीटरचं आणि आज सकाळीच 15 किलोमीटर पार करावं लागणार आपल्याला सूर्य भगवान कोपायच्या आधीच. कारण ऊन पडल्यावर मग त्रास होऊ शकतो. नर्मदे हर. वळणाचा रस्ता आहे. गेली 1 तास झालाय चालतोय आपण. पण वळण आणि उतार हा रस्ता जंगल एकदम मस्त प्रवास चालू आहे सकाळीच. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि सूर्य भगवानचे दर्शन झाले. आज सूर्यदेवांची कृपा झाली तर अंतर लवकर पार होईल. नजरे वागण्यासारखे सगळे. आपले बाबाजी चालले पुढे. एक नंबर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. वडफल्ली येते येथून 3 किलोमीटर असेल साधारण. इथे एक हॉटेल लागलंय. इथलं बाकडं बघण्यासारखं आहे. बाकडं सागाच्या लाकडाचं बाकडं बनवले. आता आपण इथं थोडासा बालभोग करू. बिस्किट पुडा आहे अर्धा खाऊ आणि मग पुढे मार्गक्रमण करू. बाकडं बघून थांबलो करू आम्ही. नर्मदे हर. एक मुगदाळचं पाकिट घेतलं आणि एक पार्लेचा पुडा अर्धा केला आणि हाचा आपला आजचा बालभोग आहे. कारण 15 किलोमीटरवर आश्रम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. वडफल्ली येथून 2 किलोमीटर आहे. वडफल्ली हे गाव महाराष्ट्रातील शेवटचं गाव लागेल आपल्याला. त्याच्या पुढे गुजरात चालू होतं आणि तिथून पुढचा प्रवास गुजरातमध्ये असेल मिठी तलाई आणि तिथून परत माघारी फिरणार. उत्तर तटावरून प्रवास परत उलट्या दिशेने चालू होणार आपला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा नदीच्या सहाय्यक नद्या अशा प्रकारे जातात इथून आणि मैयेचं रूप अजूनच सुंदर बनवतात. यांचं सुद्धा जल इतकं निर्मळ आहे. मैयेचं प्रतिरूपच. नर्मदे हर. आता जंगल कमी होतील का काय अशी भीती वाटायला लागली. कारण पुढे जाऊन
सिमेंटचं जंगल लागणार गुजरातला. तर गोरा कॉलनीपर्यंत आपल्याला जंगल भेटण्याची आशा आहेच. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. डोंगर उतरून आता समतल भागात आलो, त्याच्यामुळे आता आधुनिक शेती दिसायला लागली. ट्रॅक्टरने नांगर वावरणीचं काम चालू आहे. डोंगर मनाला आनंद देतच आले. तिथून मागे बी नवीन काही नाही. नर्मदे हर. त्या पद्धतीने पारंपरिक शेती पण चालूच आहे. ज्यांच्याकडं साधन सामग्री कमी आहे ते अजून बी बैलांनी शेती करतात, आणि ते चांगलं पण आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजले. आपण वडफळी या गावात पोचलो, आणि हेच ते गाव जे आपल्याला महाराष्ट्रातील शेवटचं गाव लागणार. याच्यानंतर बराचसा प्रवास हा गुजरात राज्यातून राहणार आहे. वडफळी. दवाखान्याची पण सोय आहे. घर फार सुंदर आहे. बांबूच्या कामट्यांपासून भिंती बनवल्या आहे आणि कौलारू घर आहे. निसर्ग सुंदरता आहेच. नर्मदे हर, नर्मदे हर. नदीपासून थोडं पुढं आले की वडफल्ली गावात चैतन्य आश्रम अन्नक्षेत्र, मुक्काम चोपडी पोस्ट वडफल्ली. संदीप कुलकर्णी जी आहे हे इथे अन्नक्षेत्र चालवतात. इथे बालभोग आणि चहा प्रसादी घेऊन पुढे निघणार आहे. हे त्यांचं गृहस्थ आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या संदीप कुलदीप कुलकर्णी बाबा यांनी आपल्याला इथे बालभोग दिलेला आहे. बाकीची माहिती आपण आधी दिलीच होती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वडफळी या गावातून निघाल्यापासून सोबतीला ही नदी एक. नदीच्या या बाजूला आहे महाराष्ट्र आणि नदीच्या त्या बाजूला आहे गुजरात राज्य. आणि नदी किनारी किनारीने प्रवास आहे. कुलजी गाव आहे पुढे. त्या गावापर्यंत बहुतेक ही नदी लागणार आपल्याला. आणि अंतर आहे 5 किलोमीटर. त्यातलं आपण 2 किलोमीटर आलोय चालून. अजूनही नदी सोबतीला आहेच. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. या शेजारी नदी वाहते आणि पाड आपण त्याला पॅरलल चालतोय. आणि बहुतेक कुलजी गावजवळ आलोय. कुलजी पुलिया पार केल्यानंतर आश्रम सांगेला होता. आश्रम लांबूनच दिसतोय आपल्याला. त्या आश्रमात जाऊ, चहा पाणी घेऊन निघणार. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण गुजरातमधील रस्त्याने आणि जंगलातून चाललोय. आम्हाला असं सांगितलं की गोरा कॉलनीपर्यंत शूलपाणीची झाडी म्हटल्या जाते. तर आता गोरा कॉलनी येईपर्यंत शूलपाणीची झाडी दिसणार आपल्याला, याचा आनंद झालेला आहे. आणि एक चढत चढून आलो आणि आता उतार लागलेला आहे परत एकदा. हे गुजरातची
जंगल, शुलपाणीची झाडी आणि रस्ता सुंदर. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण या डांबरी रस्त्याने सरळ आलो, घाट उतरून सरळ गेलो तर वाघरी जातो आणि इकडे उजव्या हाताला गेलो तर माथासर बांध दिलेलं आहे, याच्यावर लक्ष जावा. मा नर्मदा परिक्रमा मार्ग, नर्मदे हर. आता या असा रस्ता आहे, इकडून जायचं आपल्याला. बाबाजी चला, नर्मदे हर, नर्मदे हर. आता इथून माथेसरसाठी जायचं आपल्याला. थोडा कच्चा रस्ता लागलाय. गुजरातमध्ये कच्चा रस्ते पण लागतं कधी कधी. आणि हा डोंगर चढून जायचं आहे, तेव्हा माथेसरला पोहोचणार. चढ उतर आहे थोडे. आता बघू पुढे किती चढ आहे किती उतर आहे. किती असले तरी आपण जाणारच आहे. शेतेवाड्या मस्त इकडे. हे बाबाजी यांनी आपल्याला थोडं गायडन्स केलं. ते चालले आता त्यांच्या माळ्यात. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माथेसरचं जंगल आणि त्याच्यात चढाई खूप आहे. उन्हाने पूर्ण अंग 3 वेळेस ओल्लं झालं. आणि इथं वरती 2 झाडांच्या मध्ये इतके मोठ्या मकडी आहे. कोळी काय म्हणतात त्याला, स्पायडर. मोठे स्पायडर आहे 2. इथं एक किती मोठा स्पायडर आहे. आणि रस्ता नर्मदे हर. जंगली प्राणी नर्मदे हर, नर्मदे हर. पोरांना बा किती आनंद झाला परिक्रमावासी आले तर. नर्मदे हर, नर्मदे हर. सरते शेवटी माथेसर. इतके चढाई एकदम बेजार झालो. ऊन पण होतं, थोडं गरम इतकं होतंय. 2-3 वेळेस तर कपडे वाळवलेले अंगावरचे. इतका घाम आज. चढाई फार होती आज. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण सकाळी 6 वाजता मोकसवरून निघालो आणि रस्त्यात जेव्हा गुजरात लागलं, सुरुवातीला रस्ता चांगला होता आणि जसे घाट चालू झाले माथेसरचा जो घाट आहे एकदम स्टीप चढाई होती. रस्ता खराब, जंगल, हवा नाही, इतकं जाम झालो. आणि माथेसर इतकं मोठं गाव सुरुवातीला लागलं असं वाटतं आलं. 5-6 किलोमीटर चाललो तेव्हा कुठं गाव संपलं. असं वाड्या लांब घरं, त्याच्यामुळे काही संपत नव्हतं. खूप दमून थकून आलो. पुढं आश्रम राहिला 2 किलोमीटरने. एकदम भारी रस्ता लागला. आता हा जातो गोरा कॉलनी स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. त्यामुळे रस्ता एकदम भारी लागला. आता काही अडचण नाही वाटत चालायला. नर्मदे हर. सूर्य भगवान आहे साक्षीला. आता आपण आश्रमावर गेल्यावर ठरू पुढं जायचं की नाही. 8 ते 10 किलोमीटर आहे पुढे. आता 4 वाजतील आपल्याला, 4:15 होतील आश्रमावर पोचता. बघू तिथला निर्णय पुढे गेल्यावर घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर.
नर्मदे यार. सायंकाळचे 4:15 वाजले आणि आपण आश्रमात पोचलोय. नित्यानंद आश्रम अन्नक्षेत्र. आता हे वाचायला शिकावं लागणार आहे सगळं. इथं आश्रम आहे नर्मदे यार. आश्रमाला इथे मस्त झेंडूचे झाडं वगैरे लावले. नर्मदे यार हा आश्रम आहे. मस्त सुशोभीकरण केलेलं आहे. हे बाबाजी इथे. नर्मदे यार. नर्मदे यार. सुमंत भाऊ कोकडे यांचंच अन्नक्षेत्र चालवतात इथे. सुमंत कोकडे हे आपल्याला 2-3 दिवसापूर्वी भेटले ते 2 वेळेस. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. काय आपला आश्रम आजच्या मुक्कामाचा. आणि संध्याकाळीचे 5:30 वाजले. आपण घेतले आता कपडे धुवायला. तुम्ही भाऊ चला या कपडे धुवून पटापटा. मला काय एकच शर्ट आहे तिथं घालायचे. हे कपडे आता धुणार आहे मस्त. कळत नाही बाबाजी. आता कपडे धुवायचे आपल्याला. कपडे धुवायचे आता माग 2-3 वेळेस धुतले आपण पण काही फोटो व्हिडिओ काढले नाही. आता कपडे धुवायचे. माझे कपडे मला धुवावं लागणार. सुनील भाऊ तर काय मदत नाही करत. नर्मदे यार. आजचे भोजन प्रसादी बाजरीच्या भाकरी मस्त आणि चवळीची भाजी. नर्मदे यार.